मौलाचे मार्गदर्शन करावं. नमस्कार मॅडम. लकीर की फकीर कारण की मला खूप रड येत आहे. लकीर की फकीर हूँ मैं, फकीर की लकीर हूँ मैं, तो कोई कम नहीं. अरे धन नहीं हुआ तो क्या मेरी इज्जत भी कोई कम नहीं. आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिलांनो, तुम्ही माझ्या आश्रमामध्ये येऊन माझ्या आश्रमाची शान वाढवली. मी एका वर्षापासून 2 वर्षापासून माझे किडन्या खराब झालेले आहे आणि माझ्याकडे पूर्ण गेलेले लोक आहेत. म्हणजे इथून तिथून आणलेले लोक आहेत. आता त्यांचं पालन पोषण करण्यासाठी खूप आर्थिकची खूप मला मदत आहे. दुसरी गोष्ट, नाही मला मारुती व्हॅन बी चालवता येत, नाही मला छोटी गाडी चालवता येत. कारण इकडे हे टाकलेलं आहे, पिस्तुला टाकलेला आहे. इकडे सुया टोचलेला आहे. रातभर न झोपता येत नाही. इकडे जर झोपलं तर इकडच्या सुया टोचतात, इकडे जर झोपलं तर इकडे त्या पिस्तुला खूप गडबड करतात. तर तुम्हाला एकच विनंती आहे की जे मी तुमच्या महिन्यामध्ये पगार होते त्याच्यातून मला 1 रुपया हर एक महिन्याला दान करा. 1 रुपया प्रत्येकाने 1-1 रुपया जमा करायचं आणि कोणत्याही महिलासोबत माझ्या आश्रमामध्ये पॉकेटमध्ये भरून मला द्यायचं. कारण की मग तुमचं व्हॉट्सअप व्हिडिओ टाकणार. जसं आता मला तुम्ही 16,000ची मदत दिली, ते मदत कम से कम 10,000 लोकांपर्यंत 10,000 लोकांपर्यंत जाते नाही. कारण की अनाथ लोकांसाठी पूर्ण माझी जीवन बर्बाद करून टाकलं. आज लोक मर्डर करतात, चोऱ्या करतात, गलत काम करतात. त्याच्यावर भगवान काहीच करत नाही. परंतु मी पुण्याची बाजू केल्याच्या नंतर मला देवानं असं केलं. मी म्हणलं ठीक आहे देवा, तुला केलं, तुम्ही मान्य करतो. परंतु आता तू मला घेऊन जा, तू नका ठेवू. परंतु माझ्या जीवाला त्रास द्यायच नाही. मी येण्यास तयार आहे. जसं माझ्या हातानं 50 वर्षाचं कार्य केलं तसं आता जर माझं समाप्त झालं असेल तर मी तुझ्या जवळ येण्याची आवश्यकता आहे. काय मॅडम, तुम्हाला माझं खूप काहून कोणीच नाही ऐकत आहेत का? मी म्हटलं तुम्हाला एकच विनंती करते. कारण की आता मी जास्त बोलू शकत नाही. आणि खूप छान विचार केला तिथे येऊन आणि तुम्ही आज माझ्या अनाथ लोकांसाठी थोडंसं दान दिलं. तुमच्याकडे आहे, सगळं काही आहे. परंतु जिथे जर तुमच्या दानाचा जर इस्तेमाल होत असेल तर तिथे तुम्ही द्या. काय दान सगळ्या जागी नका देऊ. मी तुम्हाला 1 रुपया कमवून करताय आणि मला हर एक लोक मदत देत आहे. आलेला माणूस खाली जात नाही. माझ्या कर्माचं फळ मला भेटत आहे. आणि मी आता एवढी असून माझे जे अनाथ लोक आहेत ते उपाशी नाही आहे. अहो तो नाद येत आहे, माझे मस्त जगत आहेत. तुमच्या आशीर्वादानं श्री मला आर्थिक मदतीची जरूरत आहे. खूप वेळामध्ये मी संघर्ष केले. 7-7 वेळा मी जेलात गेली, 7-7 वेळा मी टावरवर चढली, 200-300 मी आमरण उपोषण केले.
मी कलेक्टरला नाही सोडली, मी याच्या आमदाराला नाही सोडली, मी सुधीरभाई मुनगंटीवारला नाही सोडली, मी अनीस अहमदला नाही सोडली, मी विलासराव देशमुखला नाही सोडली, मी आपला वैद्यकीवारला नाही सोडली, कुणालाच नाही सोडली. यांनी मला पकडलं आणि जेलात टाकलं. आता जेलात गेली तर जेलातही माझी मजा. सगळं मला का पाहायला भेटलं जेलात. नक्सलेट कशा राहतात, नक्सलेट कसे बोलतात. बाकीच्या आणखी ज्या 4 मुली आहे, 4 मुली म्हणून 2 मुली उचलून कायदे नेतात. हा सगळं मी बघितलं आहे. माझ्या जीवनामध्ये मी एवढं बघितलं आहे. खरोखरच तुम्ही संघर्ष करा आणि काहीतरी अन्याय करा, मग तुम्हाला जेलात टाकतात. मग तुम्हाला त्याचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. नक्सलेट मला म्हणाले, सोनूताई चला तयारी करा तुम्ही आमच्यासोबत यायला आपण हे करू म्हणे. पण नाही, मला संघर्ष करायचा आहे. संघर्ष करू नाही देऊ तर मग तेव्हा मी तुमच्यासोबत येणार. मला एवढे सगळे लोक मला भेटायचे आणि नक्सलेटच्या साईड बाजूनं मला ठेवायचे नाही, मला अलग बॅरिंगमध्ये ठेवायचे. नक्सलेट महिलासोबत जर बोलला तर त्या बाईला उचलून संडासामध्ये दाबायचे. हे सोनूबाईला उचलशील, तिला उचला सोनूबाई, हिच्यासोबत बोलायचं नाही सोनूबाई, तुम्हाला उचलून टाकतील. नक्सलेट महिला म्हणायच्या, सोनूबाई तुमच्यासारखी पोरगी पाहिजे आमच्यासोबत लढायला. पण नाही म्हटलं, आता आणखी एक वेळ लढू द्या. मग सुटली जेलातून, सुटली आणि कलेक्टरला पूर्ण फरार दिला. स्वतःच लढली. मला कोणत्या आमदाराचं, कोणत्या खासदाराचं, कुणाचं मी साथ नाही घेतली. माझ्या बलावर मी लढली काय आणि फरार दिलं. जर मला 15 दिवसामध्ये जर न्याय दिला तर ठीक आहे, नाही तर नक्सलेट दारू, हापूस, चास, रंडीबाजी, वेशाचा धंदा खोलणार, समजला का. आणि नक्सलेट बनून मी तुम्हाला गोळ्या झाडून मी कुठे 15 दिवसामध्ये मला एक जागा दिली. हे जे जागा आहे त्याच्यामध्ये खूप संघर्ष केले आणि एकटी महिला सगळ्यासोबत मी लढली. मी कुणाचा साथ नाही घेतली महिलांना. आज महिला दिवस आहे ना, महिला दिवसाने लढणं आहे तो 1 by 1 में लड़ो. तुमको दम है तो 1 by 1 में लड़ना का. किसी का सपोर्ट नहीं लेने का. माझ्या पतीचा नाही, सिर्फ माझ्या पतीचा साथ होता का तू लढ, मैं तेरे साथ में हूँ. पण मी गलत नव्हती म्हणून माझ्या पतीने मी मला आजादी दिली. जर मी गलत असती तर मी सापडली असती कुठं. माझ्या पतीनं मला कंट्रोल केलं असतं. माझ्या पतीला एवढंच म्हणलं होतं, माझ्या पतीने मला म्हटलं होतं तुझे म्हणे तुकडे करीन. राजू मला जेव्हा मी जर गलत करीन तर तेव्हा मीच तुमच्या हातामध्ये तलवार घेऊन माझे 3 तुकडे करायचे. समजलं का. मला पण अनाथ लोकांची जर मी सेवा करत असेल तर मला रघुबावच करायची काही मतलब नाही. तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे ना, मी तुम्हाला सोचिटी देऊन देईल. पण मी अनाथ लोकांना आज मी 30-40 लोक पोचत आहे. मी त्यांना सोडणार नाही, मी त्यांना अनाथ नाही करणार. कागेच तुम्हाला सोचिटी देऊन देईल. पण नाही, शेवटी माझा नवरा आज मला गुलाबाच्या फुलासारखा वागवते. आज मला शेवटच्या वेळेस माझ्या पतीची माझी साथ आहे. जर उठली तर पटकन माझा पती येते, मला पकडते, सकाळी नाश्ता बनवून देते, माझी आंघोळ करून देते, माझी डोक्षी उचलून देते, मला कपडे घालून देते. 3 महिने झाले मी साडी नाही नेतात. मला इकडे लागले गाऊनवरच नागपूरपर्यंत गाऊन होते, नागपूरपर्यंत गाऊन होते. एवढा मी संघर्ष केले मॅडम. मी आज दोन ठाणेदाराची बदली केली. 2 तास टावरवर चढून एका मॅडमची बदली केली. गरिबाला न्याय नव्हती तर गरिबाकडून पैसे घ्यायचे, निराधाराची केसेस बनवायची. SP, कलेक्टर, कमिशनरकडे पत्र दिलं. 8 दिवसामध्ये तिची बदली केली. मला कुणाची जरूरत नव्हती, नाही आमदाराची, नाही खासदाराची, नाही कुणाची, नाही ह्या पांढऱ्या कपड्यावाल्याची, स्वतःची एकटीच. अरे क्या करेगा, सच्चे के लिए जेल में डालेगा ना, बाकी तो क्या कुछ नहीं करेगा ना. हापर्यंत केल्या. आज लोकांची मीनं घर बसवले. कुणाचा जर नवरा जर सोडचिठी देत असेल तर त्या बाईला नवऱ्याच्या घरी नेऊन दिली. कुणी जर बाई गडबड करत असेल तिच्या घरी जाऊन शेण द्यायचे घरदार बसवले. कोणती बाई जर रेल्वे स्टेशनवर जर पट्टीवर बसून कटाला मरत असेल
तर माझी गाडी आणून सू करून तिला 2 कंपटात मारून त्या रेलपटरीवरून तिला उतरवले. मी कोणाचं वाईट नाही केलं. अहो असे खूप कार्य केले. अहो जीवनामध्ये काही नाही पण आहे, मी सुखी आहे. पण मी म्हटलं देवाला मला दुःखी नका करू, मस्त जेवते. आता मग डायलिसिस झाले ना, मस्त जेवते. 4-4, 5-5 पोळ्या खाते. डायलिसिसच्या पहिल्यांदा मी जेवत नव्हती. डायलिसिसच्या पहिले 1.5 वर्ष जेवली नाही. कारण की माझ्या पोरानं खूप प्रयत्न केले मला वाचवायचं. का आईचं बाई पाणी द्या आणि आईचं डायलिसिस नाही करू. जर आयुर्वेदिकनं जर जमत असेल एवढंच पाणी दिवसातून 1 लिटर पाणी, याच्यावर पाणी नाही प्यायचं. पाणी जर पेलं तर दम येते, लंग्समध्ये पाणी जाते, मग रातभर झोपता येत नाही. एवढंच पाणी प्यायचं. मग माझ्या पोराने खूप प्रयत्न केला वाचवण्याचं, पण तू शेवटच्या वेळेस मी सिरियस झाली. ॲम्ब्युलन्स करून शहाणी मला मेगा सावंगीला नेलं. माझ्या भावाचा फोन वगैरे आला, लहान भाऊ माझ्या नवऱ्याचा, अरे म्हणे चाल म्हणे आईला मेगाडी नेऊ. मग तिथं येऊन शहाणी माझं डायलिसिस केलं. तर 1.5 वर्ष झालं, एक महिना झाला डायलिसिस सुरू आहे. परंतु 2.5 वर्ष झाले माझी तब्येत खराब आहे. लोक मला एवढे चाहतात, खूप चाहतात. कर्म जर चांगले केले ना, ऑटोमॅटिक देवाचा सहारा राहते. कुणाशी जरूरत नाही, आपण संघर्ष करू. जर कोणी जर बिघडत असेल ना, त्याचा साथ द्या. कोणी जर वाईट चालत असेल तर त्याचा तुम्ही मदत करा. ऑटोमॅटिक तुम्हाला भगवान बुद्धी देते. माझा कोणी गुरु नाही, मी कोणाची चेला नाही, मला कुणीच बुद्धी दिली नाही. पहाटेला 5 वाजता पूजा करायची, पूजा करून शनी हर हर महादेव म्हणायची, पूर्ण वाईड उठवायचं. मी देवाला शिवा देतो ना, मी त्या दिवशी देवाला शिवा देऊ. मी तुझी पायट्याला पूजा करून तू माझं एवढं हे केलं भोसरीच्या म्हणजे झाल्या देवा, आणि तू मला एक तर येत बी नाही का. आणि मला चांगला कर मला माझं लोक पोचायच्या, पण देव मला जगवत आहे. धन्यवाद म्हणतो देवाले, देवा धन्यवाद. असं दादा राहू दे, पण लवकर उचलून घेऊन जाऊ. मग मला न तुम्हाला सांगते, जास्त बोलत नाही. खूप कहाणी आहे काय सांगू तुम्हाला. आणि काय आठवण. सोनूबाई एवढे मला टावरवाली बाई, माझे पत्रकार कोणी म्हणत रणरागिनी सोनूबाई येवले, तुफान सोनूबाई येवले, टावरवाली राणी सोनूबाई येवले, असे म्हणून मला लोक म्हणायचे. आणि पेपरामध्ये माझी न्यूज छापायची. ऐकलं का. पण मी स्वतःच मी पद दिली नाही, आणि कोणाला स्वतःला मी कोणत्या पत्रामध्ये वृत्तपत्रामध्ये माझी न्यूज नाही मला का छापा. ऑटोमॅटिकच माझे पत्रकार बंधू मला छापत होते. पण मला एक गोष्ट सांगतो, माझ्या वेगळ्या शहरामध्ये जे म्हातारे लोक आहे ते स्त्रीपणाचे, सोनूबाई संभाल के चलो हाँ, इधर उधर झुकना नहीं सोनूबाई, आप बहुत अच्छे हो, आपको घेर में कोई भी ले लेगा, हाँ हमारी इज्जत पूरी चले जाएगी. तर मी आज माझ्या पत्रकाराची, माझ्या समाजाची, माझ्या लोकांची मी इज्जत ठेवली. कारण की माझ्या कपाळाला शेणाचा डाग नाही लागला. मी कोणता लिफ्ट घेतली नाही, कुणाच्या गाडीवर गेली नाही, आलू वडे नाही खाल्ले, काही नाही केलं. मला पुरस्कार भेटले, माझे सत्कार भेटले, मला शिल्ड भेटले, मला साड्या भेटत आहेत. सत्कारापेक्षा मला पैसे भेटत आहेत. कुणाचं जर लग्न झालं सोनूबाई या 10,000चं पाकिटने, कुणाचं काय झालं सोनूबाई या 20,000चं पाकिटने. हेच माझी इमानदारी हो, हेच माझी इज्जत. आज मी इज्जतीनं राहिलं म्हणून तुम्ही आज माझ्या आश्रमामध्ये कार्यक्रम घेतला. मी तशी नसती तर तुम्ही इथं बसण्या लायक नसत्या. कारण की तुमच्यामुळे माझी इज्जत, माझ्यामुळे तुमची इज्जत. आप सब छोड़ो, ईमान बचा के रखो. ईमान को मत खोना, सब खोना. ईमान को मत खोला. ईमान को जर खोए तो बुढ़ेपन में समाजामध्ये इज्जत नाही राहत. नाही पोरं देत इज्जत, नाही नवरा देत इज्जत, नाही आपलं कोणी रिश्तेदार देत इज्जत. आज मी इज्जतीनं राहिली म्हणून आज मला सगळं समाज,
तुम्ही लोक आज मला इज्जत देता. तुमची इज्जत आहे माझी इज्जत महिलांना. मी जास्त नाही बोलत. खूप खूप धन्यवाद महिलांना. आय लव यू महिलांना. मैं तुमको खूप प्यार करते हो आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझं भाषण बंद करते. जय हिंद, जय भारत. पगार फुल नाही, फुलाची पाकळी कोणत्याही रूपानं जा तुम्हाला पगार भेटे. हर एक महिन्याला 1 रुपया आणायचं, कारण की माझी परिस्थिती डाऊन आहे.